नमस्कार, शेगाव लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफीची घोषणा दिनांक 10 मार्च 2025 रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला, परंतु त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची कोणतीही घोषणा न झाल्यामुळे राज्यभरातून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. असाच एक व्हिडिओ वाशिम जिल्ह्यातील आमचे उपसंपादक प्रदीप देशमुख यांनी एका शेतकऱ्यांची घेतलेली प्रतिक्रिया सर्व शेतकऱ्यांनी जरूर ऐकावी. धन्यवाद. प्रदीप देशमुख बोलतो. म्हटलं आता हे शेतकऱ्याला कर्जमाफी देणार होते, या कर्जमाफीचं त्यानं हिवाळी अधिवेशनात काहीच घेतलं नव्हतं, याच्यावर आपली प्रतिक्रिया काय? अहो, त्यानं आपल्याला निवडणुकीच्या वेळेस कबूल केलेलं आहे की तुमची कर्जमाफी करू. आता कर्ज आपल्याकडून फेडणं होत नाही. सोयाबीनले भाव 3000 आहे आणि त्यानं लाडक्या बहिणीला 2100 रुपये देऊ कबूल केले, ते बी देत नाहीत. ते सोडा, पण आपल्याला कर्जमाफी आवश्यक आहे ना. हो, कर्जमाफी झाल्याशिवाय शेतकरी बचत नाही, त्याला फाशी घ्यायला लागते. तर याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय की बा शेतकऱ्याला कर्जमाफी गव्हर्नमेंटनं द्यायला पाहिजे. आणि शिंदे सरकारनं 1500 केंद्र सरकारनं 1500 टाकले लाडक्या बहिणीला. आता तुमच्या मुलाबाळाचा शाळेचा खर्च याच्यावर निघते का? निघत नाही ना. शेतीमालाला भाव नाही. बर. आणि पुन्हा शेतीला खर्च जे लावा लागते, खत बियाणं, याचा भाव जास्त आहे. बर बर. त्याच्यामुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे. बर बर, ठीक आहे. शेतकऱ्याला कर्जमाफी आवश्यक आहे. कर्जमाफी आवश्यक आहे. हा, तर ही कर्जमाफी द्यावी अशी तुमची मनापासून इच्छा आहे. आणि त्याने कबूल केलेलं आहे. बर बर. जनतेले तर उद्धव सरकारनं त्यावेळेस कर्जमाफी दिली, पण यांनी दिली नाही, तुमचं म्हणणं असं आहे? हो. बर. याने कबूल केलेलं काम करायला पाहिजे. मागचं सरकार चांगलं होतं का हे सरकार चांगलं आहे? सरकार हे बी चांगलं आहे, पण याने कबूल करून दिलं नाही ना आपल्याला. बर बर बर. हे देव त्याने जे अटी कबूल केल्या ते आपल्या देव त्याने. आणि जर दिलं तर तुम्ही याला पुढे निवडून देणार का? 100%. बर बर बर. राम राम. राम राम.